10वी गणितमध्ये आज आपण भाग 1 ज्याला आपण बीजगणिताचा भाग म्हणतो त्याचा तिसरा पाठ सुरुवात करत आहोत, ज्या पाठाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. टाका हेडिंग, अंकगणिती श्रेणी. बघा, एखाद्या श्रेणीला अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे कधी ठरवायचं? बरोबर आहे. सगळेजण इकडे लक्ष द्या. समजा ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ठरवा. असा जर प्रश्न असेल, का म्हणलो मी, 3,8,13,18 ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही असेल तर पहिले पद व सामान्य फरक काढा म्हणते. ठरवा. असेल तर पहिले पद व सामान्य फरक काढा, आणि जर नसेल तर पहिलं पद आणि सामान्य फरक काढता येत नाही. बरोबर. आता जे तुम्हाला दिलेले पद आहेत त्याला नाव द्यायचं. T1 बरोबर पहिलं पद काय, T2 बरोबर, T3 बरोबर, T4 बरोबर. आता प्रत्येक दोन पदामधील फरक काढायचा. दुसरा आणि पहिलं, पुन्हा तिसरं आणि दुसरं, पुन्हा चौथं आणि तिसरं. सांगा बरं काय. T2 वजा T1 बरोबर 8 वजा 3 बरोबर 5. आता काय करणार? तिसरं वजा दुसरं, T3 वजा T2 बरोबर 13 वजा 8 बरोबर 5. पुन्हा सांगा. T4 वजा T3 बरोबर 18 वजा 13 बरोबर 5. फरक का आला सांगा बरं. 5 5 5 स्थिर आला का नाही? मग काय लिहायचं बघा. एक मिनिट हा. सामायिक फरक स्थिर आहे. काय आहे? सामायिक फरक स्थिर आहे. म्हणून
दिलेली श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर. आणि जर समजा स्थिर नाही आलं, इथं 5 आलं, इथं 4 आलं, इथं 2 आलं, तर का म्हणणार? सामायिक फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली श्रेणी ही अंकगणिती श्रेणी नाही. आणि मग पुढं पहिलं पद आणि सामान्य फरक लिहायचा काही संबंध येत नाही. मग आता हे आहे म्हणल्यावर पहिले पद त्याला ए अक्षरानं दाखवतात. कोणत्या? ए अक्षरानं दाखवतात. पहिले पद बरोबर ए बरोबर T1 म्हणजे पहिलं पद. कोणतं? 3. सामान्य फरक किंवा साधारण फरक पण म्हणतात. का म्हणतात? सामान्य फरक किंवा साधारण फरक, त्याला दाखवतात स्मॉल d. किती आहे? 5. समजलं का गणित सगळ्याला? कळालं का गणित सगळ्याला? घ्या घेऊन. सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका म्हणा. ही का म्हणा? श्रेणी म्हणू नका. काय? दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. पेज नंबर 59 वर सोडवलेले उदाहरण 1 लिहा.
पेज नंबर 59 वरला सोडवलेलं उदाहरण नंबर 1 लिहून घ्या. 1 मधलं पहिलं. झालं बघा. त्याच्यातलं पहिलं गणित बघा. बघा इकडं हो सगळेजण. काय आहे पहिलं गणित? 5 12 19 26 कोमा डॅश. बरोबर. दिलेल्या पदांना T1 T2 T3 T4 असे नावं द्या. सांगा. T1 बरोबर 5, T2 बरोबर 12, T3 बरोबर 19, T4 बरोबर 26. फरक काढताना कसं काढणार सांगा बरं. 2 मधून 1, 3 मधून 2, 4 मधून 3. सांगा. T2 वजा T1 12 वजा 5 7. T3 वजा T2 बरोबर 19 वजा 12 बरोबर 7. T4 वजा T3 बरोबर 26 वजा 19 बरोबर 7. सामान्य फरक हा काल स्थिर आला का? सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दुसरं गणित त्याच्यातलं सांगा मला. 2 वजा 2 वजा 6 वजा 10 डॅड. इथं काही पहिलं पद किंवा सामान्य फरक काढा म्हणलं नाही. गबसा नाही तर दुसऱ्या हाकलून देतो बघा. काय धर्मशाळा समजला हा सांगा. आता दिलेले 4 पदाला काय नंबर देता? T1 बरोबर 2, T2 बरोबर वजा 2, T3 बरोबर वजा 6, T4 बरोबर वजा 2. बरोबर. आता सामान्य फरक काढू. सांगा कसं. T2 वजा T1 बरोबर वजा 2 वजा 2 वजा 4. T3 वजा T2 बरोबर वजा 6 वजा 2 वजा 6 अधिक 2 बरोबर किती हो?
वजा 4. T4 वजा T3 बरोबर वजा 10 वजा वजा 6 वजा 10 वजा वजा अधिक 6. 10 मधून 6 गेले 4. सामान्य फरक वजा 4 वजा 4 वजा 4 म्हणजे स्थिर आला का? सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. बरोबर. हा लिहून घ्या 2 गणित. तिसरं आणि चौथं दाखवतो. अजित कोण बोलले? झालं का? हा तिसरं गणित लिहून घ्या त्याच्यातला. बघा बघा तिसरं गणित काय आहे? 1,1 2,2 3,3 डॅश अधिक किती पद आहेत ते का लाईन न लिहू. बघा T1 बरोबर 1
T2 बरोबर 1, T3 बरोबर 2, T4 बरोबर 2, T5 बरोबर 3, T6 बरोबर 3. सांगा एका लाईननं. T2 वजा T1 1 वजा 1 0, T3 वजा T2 2 वजा 1 बरोबर 1, T4 वजा T3 बरोबर 2 वजा 2 बरोबर 0, T5 वजा T4 बरोबर 3 वजा 2 बरोबर 1, T6 वजा T5 बरोबर 3 वजा 3 बरोबर 0. 0 आलंय, 1 आलंय, पुन्हा 0 1 स्थिर आलंय का? हा, मग का म्हणणार? सामान्य फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी कळालं का सगळ्याला? चौथं गणित बघा, त्याच्यातलं काय सांगा? 3/2 1/2 वजा 1/2 वजा 3/2 आहे का? असंच आहे का बघा? हा, नाही नाही, 3च पद आहे. 3/2 1/2 वजा 1/2 हे नाही. हा, सांगा. चौथं गणित आहे, सांगा. T1 बरोबर 3/2, T2 बरोबर 1/2, T3 बरोबर वजा 1/2. सांगा फरक. लिहून घेऊ नका हो, कशाला लिहून घेऊन लाव? हा, बघा सांगा. T2 वजा T1 बरोबर 1/2 वजा 3/2. छेद सारखा आहे जशास तसं. 1 वजा 3 बरोबर वजा 2/2 बरोबर वजा 1. T3 वजा T2 बरोबर सांगा वजा 1/2 वजा 1/2. छेद समान आहे जशास तसं. वजा 1 वजा 1 वजा 2/2 बरोबर वजा 1. काल वजा 1 वजा 1 का म्हणून सांगा? सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी समजलं का? हा, आता काय करा? सराव संच 3.1 मधलं पहिल्यात किती गणित आहेत तेवढे आधी तुम्ही करा, मग पुन्हा मी करून दाखवतो.